तेव्हा खंडोबा, महाराजांना सांगितली तशी शिवलिंग मी तयार करायला घेणार आहे. त्यांनी सांगितलं की हे शिवलिंग तयार करताना मनात असा भाव पाहिजे की हे शिवलिंग म्हणजे नुसतं शिव नाहीत, तर त्याच्याबरोबर शक्ती बी आहे. माझ्याकडून सेवा करून घे र देवा खंडोबा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी, खंडेराया माझा भास मल्हारी, ध्यानी मानी सदा शिव. ध्यानी मानी सदा शिव, सदा शिव मल्हारा, सदा शिव मल्हारा. खंडेराया माझा घास मल्हारी, खंडेराया माझा पाणी मल्हारी. महाराजांनी आधी हळदीचं शिवलिंग विसर्जन करायला सांगितलं आणि माझं घर असं सुनं सुनं झालं. तुम्ही माझ्या बरोबर नाही हे पाहूनच माझा जीव कासावीस झाला. मी तुमच्या बिगर कशी राहणार. पर आता तुम्ही आलासा. आता माझ्या घरला अंगणाला कशी शोभा आली बघा.